जय हिंद जय महाराष्ट्र केकेलॉमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपल्यासोबत आपण आलेलो आहोत चिखली विश्रामगृहावर आणि आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे मुलूक मैदानी तोप विधान परिषदेचे लाडके सदस्य आदरणीय माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब आपल्यासोबत आहेत। केकेलॉमध्ये आपण त्यांच्यासोबत संवाद साधतोय। साहेब, केकेलॉमध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आई जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये आलात, दोन शब्द केकेलॉ दर्शकांना काय सांगणार? मी आज सकाळी जिजाऊ मातेंचं दर्शन घेऊन आज इकडं लोकांना भेटण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, समाजाचे पदाधिकारी, काही वंचित उपेक्षित घटकातले काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे। जिजामातेंचं दर्शन घेऊन जिजामातेंच्याकडे एकच प्रार्थना केली की या राज्यामध्ये या सरकारमधल्या लोकांना सुबुद्धी द्यावी। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं की ज्या स्वराज्यामध्ये महिलांना सन्मान मिळत होता, शेतकरी सुखी होता, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावाल तर हातकलम केले जायचे, 18 पगड जातीतल्या लोकांना महाराज बरोबर घ्यायचे, त्यांना उचित स्थान द्यायचे, ज्यांच्याकडं कर्तृत्व आहे अशा लोकांना मानाचं स्थान द्यायचे। आणि आता ह्या राज्यामध्ये तशी परिस्थिती राहिली नाही। रोज महिलांच्यावरती बलात्कार होतात, लहान मुलींच्यावरती बलात्कार होतात, कोणाला पेट्रोल टाकून जाळलं जातं। मग या सरकारमधल्या लोकांना सुबुद्धी द्यावी। शेतकऱ्याच्या बाजूनं सरकार हे गंभीर नाही। अतिवृष्टी झाली, कोरोनाच्या महामारी आली, कोकणामध्ये चक्रीवादळ आलं, या सगळ्या परिस्थितीमध्ये विदर्भामध्ये मागं महापूर आला, या परिस्थितीमध्ये सरकार काही देऊ शकलं नाही। अजून 18 लाख लोकांच्या खात्यावरती सरकारकडून पैसे यायचे आहेत पीक कर्जमाफीचे, आणि ज्यांनी रेग्युलर पीक कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहन अनुदान देतो म्हणून सरकार बोललं होतं, त्यांनाही प्रोत्साहन अनुदान दिलं नाही। मागच्या अतिवृष्टीमध्ये हेक्टरी 25,000 आणि 50,000 हे विरोधामध्ये होते, म्हणजे शिवसेना सत्तेमध्येच होती आणि काही पक्ष विरोधामध्ये, तेव्हा ते बोलत होते। तुम्ही 10,000 रुपयाची मदत केली, म्हणजे हे सगळं जे चाललं आहे अशा लोकांना चांगली सुबुद्धी द्यावी अशी जिजामातेंच्या चरणी प्रार्थना केली। साहेब, सध्या देशाच्या परिस्थितीवर आपलं काय भाष्य आहे? देशामध्ये अराजकता माजवण्यासाठी काही लोक प्रयत्न करतायत। मी शेतकरी आहे, इथं सगळे असणारे शेतकरी आहोत, आमच्या सगळ्यांच्या नावावर 7-12 उतार आहे, पण आम्ही शेतकऱ्याचे तारणहार आहोत अशी काही भाषा करणारी लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत, देशामध्ये आहेत, ज्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते सांगत होते की आम्ही बाजार समितीच्या बाहेर तुम्हाला माल विकायला संधी देऊ, तुमच्या पायातल्या बेड्या तोडून टाकू। कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ज्यांनी आणलं 2006-07ला काँग्रेस राष्ट्रवादीवाले, ते आज या कायद्याच्या विरोधात बोलत आहेत। बेगडी प्रेम शेतकऱ्यांच्या वरती आहे ते आता लोकांना सगळ्या कळालेलं आहे। 26 तारखेला दिल्लीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली की ज्या शेतकऱ्यांना सरकारनं मोर्चा काढायला परवानगी दिली, ट्रॅक्टर रॅली काढायला परवानगी दिली, मग तुम्हाला रॅली काढायला परवानगी दिल्यानंतर तुम्ही पोलिसांना का मारताय? पोलिसांच्या अंगावर का ट्रॅक्टर घालताय? 86 पोलिसांना तुम्ही जखमी केलं, हातामध्ये तलवारी घेऊन तुम्ही दिल्लीमध्ये फिरताय, तुम्ही राष्ट्रध्वजाच्या बाजूला दुसरे झेंडे उभा करताय धड देखत, म्हणजे तुम्ही अराजकतेकडे घेऊन चाललाय। अशा लोकांना तुमचा पाठिंबा आहे का? हे तुमचं शेतकरी आंदोलन आहे का? असा माझा त्या लोकांना प्रश्न आहे। साहेब, आणखीन एक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ होऊ शकते का? या विषयामध्ये आम्ही विरोधात आहे। आमचं काम आहे लोकांची बाजू मांडणं, लोकांच्या भूमिका तिथं मांडणं। विरोधी पक्षाचं काम आमचं 1 नंबरनं चालू आहे। राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब सगळ्यात जास्त लोकांच्यामध्ये फिरत आहेत। जे सरकारचं काम होतं ते विरोधी पक्ष करतोय, लोकांना जाऊन आधार देणं कोरोनाच्या काळात असेल, या सगळ्या भानगडीमध्ये विरोधी पक्षाचं काम करतोय, लोकांच्या भावना तिथं मांडतोय। असं एक प्रश्न आणखीन आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदारताई लाडक्या सौ शतताई महाले हे जनतेच्या सर्व सुखदुःखामध्ये सामील होऊन कार्य करतात, त्यांच्याबद्दल 2 शब्द काय सांगू शकता? त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे, त्या खूप ॲक्टिव्ह आहेत, इथल्या लोकांशी त्यांची नाळ जोडलेली आहे। प्रत्येक प्रश्नावरती त्या महिला असून सुद्धा त्या अग्रभागी असतात। मग कोरोनाचा काळ असेल, अन्य काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतक्या युवकांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या आमदार एकदम कर्तव्य तत्पर आहेत आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात। आपल्यासोबत होते तर मुलूक मैदानी तोप गोपीचंदजी पडळकर साहेब आपल्यासोबत होते, त्यांनी केकेलॉ दर्शकांसोबत विद्युत केलेली आहे, संवाद साधलेला आहे। हे सर्व क्षणचित्र मी केकेलॉच्या माध्यमातून आपण आहोत विश्रामगृहावर आपण हितूच केलेले आहेत। हे सर्व क्षणचित्र आपल्यापर्यंत पोहोचवतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।